तुमच्याच चॅनलवर आणि सगळीकडे आम्ही बघतोय की 5 तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे। 2 तारखेला BJPच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवडला जाईल आणि 5 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे। या शपथविधी सोहळ्याची तयारी पण झालेली आहे। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहे। मात्र खरा प्रश्न अजून पण आहे की मुख्यमंत्री कोण होणार हे बघा, हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे। शेवटी ज्यावेळेस शिंदे साहेबांचा विषय आला त्यावेळेस शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही। मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा 100% पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे। नाराज असल्याची चर्चा आहे। हे बघा, बिलकुल नाराज नाही आहे। एकनाथ शिंदे साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे, त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही। त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेले आहे आणि 2.5 वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही। गृह मंत्रालयाने महसूल खातं जे आहे ते भाजप आपल्याला देणार नाही शिंदे गटाला आणि हेच दोघं खातं आपल्याला पाहिजे, त्याच्यामुळेच नाही पुढे लांब्याची चर्चा। हे बघा, खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना। खातं मागणं हे काम आहे। शेवटी 3 जण आहे, त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल, पण मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे? मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल। उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतरही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात जाणं पसंत करतायत, हे कितपत योग्य आहे? जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं, जे महलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे? त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे। आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा अमावस्या कोणती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आदित्य ठाकरे सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे, त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे? आंदोलनं करून आम्ही मोठे केलं आहे त्यांना, नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोक होते आज ते कुठे आहेत? दिवाकर रावते कुठे आहेत? विचारा त्यांना। लीलाधर ढाके कुठे आहेत? त्यांना विचारा। वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का? विचारा। हो, हे सगळे विसरले आहेत। त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट आहे, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखा एक दगड घेऊन आले, त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा। तुमचा खूप संताप येऊन संजय राऊत हो, 5 सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन, 2-2 दिवस इथे बसलं, ते साधं वाचू शकला नाही एक माणूस। त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं, नाहीतर अजून जे 20 आहे ना त्याच्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहे। उद्धव ठाकरे म्हणतात हाँ, मिळूनही लोक बघा ना, आगे आगे होता है क्या देखिए आप। उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी अमावस्याला गावी जातात, असा एक टोला लगावला। अमावस्या किती पवित्र असते तुम्हाला माहीत नाही आहे? अमावस्येच्या दिवशी वाहनं घेतात लोक, दिवाळीसुद्धा अमावस्याला येते। हां, तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो, जो दिवस असतो तो सुदिन असतो, त्यामुळे त्यांना अमावस्या कळणार नाही। त्या चोरी करणारा सुद्धा अमावस्याला चोरी करतो। जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत। जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत, त्यांनी मतदान त्यांना आरोप शिवाय दुसरा विषय काय राहिला? मग आव्हाड कसं काय निवडून आले? हे बाकीचे? आदित्य ठाकरे कसं काय 1000 मतांनी निवडून आले? हो, ते निवडून आले, तिथे येऊन चांगलं चाललं, तिथे पडले नाही चाललं, मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं। हे कोणते गणित आहेत मला समजत नाही। आज एकीकडे एकनाथ शिंदेची पोटवृत्ती खालावली असल्याचं सांगितलं जात आहे, दुसरीकडे आज महायुतीची बैठक सुद्धा मुंबईमध्ये होणार आहे। एकनाथ शिंदे संध्याकाळी त्या बैठकीला हजर असतील असं सुद्धा सांगितलं जात आहे। काय वस्तुस्थिती काय नेमकी खरी माहिती? हे बघा, तुम्ही बघा, मीच काय जवळपास 50% आमदार आजारी आहेत, म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं। मी सुद्धा जवळपास 7-8 सलाईन मुंबईमध्ये घेतल्या, त्यामुळे प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये। यस, हे क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदे साहेब आहेत
ते 100% मिटिंगला येणार. भाऊ, तुमच्या मंत्रिपदाचं काय? तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू झाल्या. अरे बाबा, मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही? मी जे आहे ते बरोबर आहे आणि माझा नेता मला करेल काय करायचं आहे. पण एकनाथ शिंदेने स्वतः उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला तर ते नेत्यांची निवड करू शकतात. त्यामध्ये तुमचं आणि दीपक केसरकर. आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं, त्यांनी सत्तेत राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे. त्यांनी जर सांगितलं तर पण तुमच्यावर जबाबदारी नाही, शिंदे साहेबच आम्ही करू. टीका करतायत की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री? हां, सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील? त्यांना अपोजिशन लीडर पण नाही इथं, तर ठरवायला येतील ते. अहो, ते भाजपचा जर बहुमत आलं आहे, भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शहासाहेब ठरवतील. एका कोणा ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे. मराठा चेहरा म्हणून रवींद्र चव्हाणांचं नाव मुख्यमंत्री गृहमंत्रीपदी. तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाही आहे. भाजप जो नेता देईल त्याच्या मागं आम्ही राहू. भाऊ, भाजपने फक्त शिवसेना फोडण्यासाठीच एकनाथ शिंदेचा वापर केला. त्यांना एकनाथ शिंदेंना आता परत मुख्यमंत्री करायचं नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत कोण बोलणार आहे? आमचं मतावर खासदार झालेला माणूस चोट्टा आमच्यावर काय बोलणार आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.